बातमी आहे प्रत्येकाचं मन, संवेदनशील मन सुन्न करणारी. कारण महाराष्ट्रात पुन्हा एकदा एका चिमुकल्या लेकीचं आयुष्य पुस्करलं गेलंय. नसरापुरात चिमुरडीवरती झालेल्या अत्याचाराच्या घटनेतनं महाराष्ट्राचं समाजमन अजूनही सावरलेलं नसताना पुण्याजवळच्या जुन्नरमध्ये घडलेल्या घटनेनं मन सुन्न तर होतच, पण तितकाच संतापही दाटून येतो. मंगळवारी 18 ऑगस्टच्या दुपारच्या वेळेला जुन्नरच्या पिंपळवंडीत एका नराधमानं अवघ्या 9 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली. दुपारी 3:30 ते 4 वाजण्याच्या दरम्यान गावात सामसूम होती. याचाच फायदा घेत आरोपीने या मुलीला गावातल्याच निर्मनुष्य अशा उसाच्या शेतात नेलं. तिथेच तिच्यावरती अत्याचार केले. बराच वेळ झाला चिमुकली घरी आली नाही म्हणून कुटुंबियांनी शोधाशोध केली. अखेर पोलिसात धाव घेत मुलगी हरवल्याची तक्रार दिली. आणि हे सगळं घडत असताना हा आरोपी बेशरमपणे ग्रामस्थ आणि पोलिसांसोबत या मुलीच्या शोध मोहिमेतही सहभागी झालेला. आरोपी आणि मुलीच्या घरच्यांची ओळख असल्यामुळे सुरुवातीला कुणालाच या आरोपीचा, साहिल खैरेचा संशय आलाच नाही. पण पोलिसांचा तपास जसा पुढे गेला तसतसं समोर आलं ते काळीच पिळवटून टाकणारं वास्तव आणि नराधमाचं घृणास्पद कृत्य. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले. तपासाची चक्र वेगानं फिरली आणि आरोपीला बेड्या पडल्या. पण या घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त आहेत. त्यांची एकच मागणी आहे, जलद तपास करा, आरोपीला कठोर शिक्षा द्या आणि चिमुकलीला न्याय. त्यांनी कबुली दिली की अशा प्रकारे त्यांनी त्याला त्याची रेप विथ मर्डर केलेला आहे. पुण्यात कलमवाड केल्यानंतर त्याला अटक करण्यात आला. जे वाईट घटना घडलेली आहे, दुर्दैवी घटना, त्याच्यात आम्ही 15 दिवसाचे आत जे आहे ते चार्जशीट जे आहे ते माननीय कोर्टात दाखल करणार आहोत. तर जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडीत घडलेल्या घटनेनं केवळ गाव हादरलं नाहीये, तर ओळखीच्या माणसावरती विश्वास ठेवणंही किती महागात पडू शकतं हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आणलाय. सायकल शिकवण्याचा बहाणा करत या नराधमानं चिमुकलीला निर्मनुष्य ठिकाणी नेलं आणि गुन्हा केला. आणि तपासाच्या वेळेला निर्लज्जपणे पोलीस आणि ग्रामस्थांची दिशाभूलही सुरू ठेवली. पण एका CCTV फुटेजमुळे या नराधमाचं बिंग नेमकं कसं फुटलं, नेमकं काय घडलं, पाहूया आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांच्या रिपोर्टमधनं. जुन्नरच्या पिंपळवंडीतला हा निर्मनुष्य भाग. याच परिसरात एका चिमुकलीवर अत्याचार होऊन तिची हत्या झाली आहे. ही जागा पाहिल्यावरच या घटनेचं गांभीर्य लक्षात येतं. आज या जागेचा प्रत्येक कोपरा न कोपरा पोलीस तपासतायत. पण या सगळ्यात सर्वात अस्वस्थ करणारा प्रश्न असा आहे की आरोपीनं हीच जागा का निवडली. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवडी गावातील 9 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. नराधमाने हे कृत्य नेमकं कसं केलं आणि तो कसा पोलिसांना गुंगारा देत होता हे आपल्याला या रिपोर्टमधून पाहायचं आहे. चिमुकलीला सायकल शिकवण्याच्या बहाण्यानं या नराधमानं इथे आणलं आणि घात झाला. चिमुकलीच्या घरापासून हा नराधम 1.5 किलोमीटर अंतर कापून आला आणि याच बांबूच्या ठिकाणी त्यानं आपली सायकल लावली आणि मग तो या दिशेनं, म्हणजे जिकडं आपण बघतोय इकडं घनदाट जंगल दिसतंय, बाजूला ओढा आहे, आणि मग तो या दिशेनंच पुढे रवाना झाला. सध्या तपास यंत्रणा प्रत्येक पुरावा जोडण्याचं काम करतायत. पण आरोपीने ही जागा अचानक निवडलेली की त्याला परिसराची आधीपासूनच माहिती होती, याही प्रश्नाचा तपास केला जातोय. सायकल लावून तो 100 मीटर अंतर चालत आला आणि मग त्यानं या घनदाट जंगलामध्ये प्रवेश केला. हे उसाचं क्षेत्र आहे आणि याच क्षेत्रातून इथं आपण बघू शकतो उजवीकडं हे नाला आहे आणि तो असाच त्या चिमुरडीला घेऊन या दिशेने गेलेला होता. चिटपाखरूही नसलेल्या परिसरात नराधमानं चिमुरडीसोबत जे कृत्य केलं त्यानं अख्ख्या गावाचा थरकाप उडालाय. या उसाच्या जंगलात सुद्धा 100 मीटर आत आल्यानंतर नेमकं ही दुर्घटना कुठं घडलेली आहे, दुष्कर्म त्यानं कुठं केलेलं आहे याचा शोध घेण्यात आला. त्यावेळेला या ठिकाणी या चिमुरडीचा मृतदेह जो आहे तो या ठिकाणी हाती लागला आणि त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. कारण सुरुवातीला ती हरवली आहे असं या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आलेली होती. या प्रकरणात पोलिसांना सर्वात महत्त्वाचा धागा मिळाला तो CCTV मधून. याच फुटेजनं आरोपीचा बुरखा टराटरा फाडला. या CCTVने नराधमाचं बिंग फोडलं. पोलीस ज्या वेळेला हे CCTV तपासत होते त्यावेळेलाच पोलिसांना पहिला क्लू मिळाला. तो कसा आपण हे जाणून घेणार आहोत. ज्या घरामध्ये या CCTVचं सगळं हे चित्रीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे चित्रीकरण इथं तपासलं जात असताना हा नराधम या घरात होता.
इतकं किळसवाणं कृत्य करूनही हा नराधम अगदी निवांत होता. आपण काही केलंच नाही या आविर्भावात तो तपासावेळी चक्क पोलिसांसोबतही फिरत होता. हरवलेल्या चिमुरडीचा या घनदाट जंगलामध्ये आणि आजूबाजूच्या ओढ्या नाल्याजवळ शोध घेतला जात होता. त्यावेळेला या पोलिसांसोबत किंवा या ग्रामस्थांसोबत तो नराधम सुद्धा या ठिकाणी वावरत होता. काय तो तुमच्यासोबतच फिरायचा म्हणे तुम्ही शोध घेत असताना? रात्रीच्या वेळेस जेव्हा त्याचा शोध मोहीम चालू होती ना, त्यावेळेस तो सोबत होता. त्यावेळेस तो असं दाखवत होता नाही का, की मी नाही, हा गुन्हेगार मी नाही का, असं तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. मुलगी हरवली होती, तर सापडण्याचा ज्यावेळेस प्रयत्न चालला होता त्यावेळेस त्या कॅमेऱ्यात आपल्या संशयमधून भेटला तो नाही का, तो स्वतः त्यांनी कबुली दिली की हा का मी सायकल मीच चाललेलो आहे. तर ते पाहत आणि त्यांनी 1-2 वेळा जागा आम्हाला दिशाभूल केली नाही का. आता पिंपळवंडीच्या घटनेनंतर तरी व्यवस्था जागी होईल का, हा प्रश्न आता सरकारला, पोलिसांना आणि समाजालाही स्वतःला विचारावा लागेल. नसरापूरच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाला अवघ्या काही दिवसातच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आता पिंपळवंडीमधल्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाबाबतही अशीच पावलं उचलावीत आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं, त्याला फाशीची शिक्षा तातडीनं सुनावण्यात यावी अशी मागणी पिंपळवंडीचे ग्रामस्थ करतायत. अपेक्षा करूयात पुणे ग्रामीण पोलीस या बाबतीत सुद्धा तितक्याच तत्परतेनं पावलं उचलेल आणि या आरोपीला सुद्धा फाशीची शिक्षा होईल. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, ABP माझा, जुन्नर, पुणे. तर नसरापूरची जखम अजूनही ओली असतानाच पिंपळवंडीनं महाराष्ट्राच्या काळजात आणखी एक जखम केली. या घटनेनंतर अनोळखी व्यक्तीपासून मुलींना कसं वाचवायचं या प्रश्नाचा प्रवास ओळखीच्या व्यक्तीवर विश्वास कसा ठेवायचा की नाही इथपर्यंत आलाय. घराशेजारी राहणारा, रोज दिसणारा, आपल्या मुलीला नावानं ओळखलेला माणूसच जर संशयाच्या भोवऱ्यात सापडत असेल तर पालकांनी विश्वास ठेवायचा कुणावर? महाराष्ट्रात पॉस्कोसारखे कडक कायदे आहेत, पोलीस यंत्रणा आहे, बालसुरक्षेची धोरणं आहेत, तरी सुद्धा चिमुकल्यांच्या आयुष्याची राख करणाऱ्या घटना थांबत का नाहीयेत हा मोठा सवाल. म्हणूनच पिंपळवंडीच्या आक्रोशाचा आवाज आता शांत होता कामा नये. हे दुष्टचक्र थांबेपर्यंत व्यवस्थेच्या कानात तो आवाज घुमायला हवा. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना एक विनंती की नसरापूरप्रमाणे पिंपळवंडीचा खटलाही फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा द्या.